4 डिसेंबर 2025. आय वॉन्ट टू टॉक हा हिंदी सिनेमा पाहिला. अभिषेक बच्चन असलेला रिअल स्टोरीवर आहे. एक अर्जुन सेन म्हणून जी व्यक्ती आहे त्याच्या आयुष्यावर आधारित आहे. अभिषेक बच्चनने सुंदर ऍक्टिंग केली आणि पूर्ण त्याचं जे काही जेस्चर आणि एकूण त्यांनी जे काही चेहऱ्यात त्याच्या मॉडिफिकेशन्स करावे लागले ते भरपूर झेलून सुंदर काम केलेलं आहे. आणि सगळी शूटिंग कॅलिफोर्नियामध्येच आहे. म्हणजे तोच एकटा सोल ऍक्टर ओळखीचा आहे. बाकी आहेत 1-2 जण ओळखीचे. बाकी सगळेच बाहेरची टीम आहे कॅलिफोर्नियामधली किंवा इतर कुठली. थोडक्यात हा मार्केटिंग पर्सन असतो अर्जुन सेन आणि कॅलिफोर्नियामध्ये तो काम करत असतो. त्याचा डायव्होर्स झालेला असतो आणि त्याची मुलगी रिया ही त्यांचे दिवस वाटलेले असतात. आठवड्यातले 3-4 दिवस ती वडिलांबरोबर राहत असते, बाकी दिवस आईबरोबर राहत असते. आई काही शेवटपर्यंत दाखवली नाहीये. आणि तो मार्केटिंग पर्सन असतो एका पिझ्झा कंपनीमध्ये असतो. इंजिनियर आणि MBA झालेला असतो. तर त्याच्या डिक्शनरीमध्ये ॲव्हरेज हा शब्दच नसतो. त्याचं म्हणणं असतं की जे काही आहे तुम्ही डेफिनेटली लोकांना प्रूव्ह करून दाखवा की आमचंच हे कसं चांगलं आहे आणि इतरांपेक्षा ते कसं चांगलं आहे. आणि सडनली एक दिवस प्रेझेंटेशन देताना त्याला खोकल्याची उबळ येते, खोकला थांबतच नाही आणि ब्लड येतं आणि मग डायग्नोज होतो. तर ते इतकं हे असतं की त्याच्या घशाच्या नलिकेच्या तिथे, ट्रॅकियाच्या तिथे कॅन्सर डिटेक्ट होतो. नंतर 3 हे असतात म्हणजे गोळे म्हणजे गाठी तयार झालेल्या असतात. शिवाय स्टमकच्या इथे, ड्युओडेनमच्या इथे असं म्हणजे एक त्याचं ते निघतच जातं म्हणजे प्रत्येक वेळेस. तर त्याच्या ज्या सर्जरीज होतात तर आधी आता म्हणजे कॅन्सर आहे म्हणतो पहिला डॉक्टर, तर मग त्याचे मित्र वगैरे म्हणतात आपण सेकंड ओपिनियन घेऊया. मग ते लोक सेकंड ओपिनियन घेतात. तर तो डॉक्टर सांगतात की आम्ही असं करू, तुला इथे कट देऊ. तो सरळ डायग्राम्स त्यांच्यासमोर ठेवतो आणि तो म्हणतो असं नका सांगू, बॉडीवर सांगलं की मला टेन्शन येते, तुम्ही डायग्राम्सवर सांगा. मग ते डायग्रामवर सगळे एक्सप्लेन करतात की कसं, कुठे गाठ आहे, कुठे आम्ही तुला कट देऊ, कुठे काय करू. आणि पॉसिबिलिटी आणि हार्डली तुम्ही 100 दिवस जगू शकाल म्हणजे असं. तर तो म्हणतो ठीक आहे, 100 दिवस तर 100 दिवस. आणि मग होते त्याची सर्जरी. म्हणजे अशा त्याच्या एक असं दाखवलं. त्याच्या मोर दॅन 20 सर्जरीज त्याच्या होतात बॉडीमध्ये. कारण कुठे कुठे काही प्रॉब्लेम्स आहेत, कुठे कॅन्सर डिटेक्ट, कुठे स्प्रेड झाला, कुठे हे झालं ते झालं असं. मध्ये त्याला हार्ट अटॅक पण येऊन जातो. मग त्याचं म्हणजे ऑपरेशन होऊन होऊन अन्ननलिका आणि श्वासनलिका ह्या नॅरो झाल्या असतात खूप. मग त्याला श्वास घ्यायला त्रास होत असतो, म्हणून त्याच्याकरता परत ती ब्रॉडन करायची, म्हणून त्याची जॉची सर्जरी, डेंटिस्टला अपॉइंट करणं, असं तसं करत आहे. मोर दॅन 20 सर्जरीज. आणि इतकं करून तो 10,000 पेक्षा जास्ती दिवस तो जिंदा असतो. आणि सगळेजण नॉर्मल ब्रिदिंग टाइम सगळ्यांचा काहीतरी 10,000 15,000 पर हे असतो ब्रिदिंग टाइम श्वास घ्यायचा. आणि इतकं सगळं करून तो नेहमी पॉझिटिव्ह. काही झाली की त्याला जायचंच असतं, म्हणजे बरं झालं की मला लगेच डिस्चार्ज द्या, मला डिस्चार्ज द्या. पण ही त्याला एनकरेजमेंट एक नॅन्सी म्हणून एक नर्स असते तिच्याकडून मिळाली असते. हा म्हणजे पहिल्याच सर्जरीनंतर तो म्हणतो काय करायचं आता असं आयुष्य जगून, म्हणून तो मरायला चाललो असतो सुसाईड. त्याने आपली जागा पण शोधून बिधून ठेवली असते. सगळ्यांना तो थँक्स गिव्हिंग गिफ्ट दिलेले असतात, सगळ्यांना काय बाय बाय गुड बाय म्हणून झालं असतं. आणि त्या अर्ध्या रस्त्यात त्या, आणि त्या नॅन्सीला पण त्यांनी दिलं असतं. तर मग तिचा फोन येतो, कुठे असतो काय, तिला शंका आलेलीच असते. तिथून परत फिर म्हणते, नाहीतर बघ म्हणे उद्या मी तुझ्या आता घरी येणार आहे, तू जर उद्या दिसला नाहीस तर बघ. मग तो परत फिरतो. आणि ते लकीली त्याच वेळेस पोलीस पण आलेले असतात आणि म्हणतात पुढे तुम्ही जाऊ शकत नाही, तुम्हाला इथूनच जावं लागेल, समोर एक मोठा ऍक्सिडेंट झाला. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टींमुळे हा परत फिरतो. आणि त्याच्यानंतर मग तो कधीच मरायचा विचार करत नाही. त्याच्यामुळे आणि मग अचानक एक दिवस त्याला कळतं की नॅन्सीची डेथ झाली आहे.
अजून कोणतरी ओळखीचे ना हार्ट अटॅक आलाय. तो थोडासा डिस्टर्ब होतो पण फार नाही. आणि तो उठ का सुट त्याच्या मनात काही आल्या गोष्टी की तो त्या डॉक्टरांना रात्री बेरात्री केव्हाही फोन करायचा. त्यांचं वेळ नाही, काळ नाही, काही बघायचं नाही. आणि त्याचं म्हणणं एकच असते, डॉक्टर इतक्या सवयी झाल्या, मी बोलू माझ्या बोलण्यावर काही परिणाम होणार नाही. आय वॉन्ट टू टॉक. मला बोलायचंय. माझ्या बोलण्यावर बंदी येता कामा नये. नंतर मग त्याची मुलगी मोठी होते. तिचा एक बॉयफ्रेंड असतो. अ, तर हा तिला दोनदा तिथं म्हणतो की तो बॉयफ्रेंड काही चांगला नाहीये, चांगला मुलगा नाहीये, सोड त्याला. तर ती म्हणते तुम्ही माझ्यावर स्पाईंग करता हे ते. आणि तिने लहानपणी सर्कल बनवून दाखवलं असते की सेंटरला मी आणि मम्मा आहे आणि माझ्या बाहेरच्या 4-5 सर्कल्समध्ये माझे फ्रेंड्स आहेत. त्याच्यानंतर मग काही टीचर्स आणि हे आहेत आणि सगळ्यात लास्ट 8th राऊंडला तुम्ही आहात. तर मग तिने काही क्वेश्चन्सही विचारले असतात की बाबा सगळ्यात जास्ती मला काय आवडतं, खायला काय आवडतं, तुमच्याबरोबर कोणता टाइम स्पेंड, तर सगळ्याची उत्तर हा चुकीचा देतो. तर मग म्हणजे त्यांनी म्हटलं असतं आईस स्केटिंग करायला आवडतं, पण ती म्हणायची नाही, जेव्हा आपण तलावाजवळ दोघे जण शांत बसलेलो असतो ते मला आवडतं. म्हणजे जेव्हा त्याला बरं वाटतं तर तो तिला घेऊन जातो. दोघेही जण शांत बसलेले असतात तिथे गप्पा मारत. पण हळूहळू त्यांच्यातली बॉन्डिंग वाढते. तिला मग हळूहळू हे रिअलाइज होते की वडिलांच्या एवढ्या सर्जरीज झाल्यात आणि त्याच्यानंतरही वडील आपली किती काळजी घेतात की आपल्याला काय पाहिजे, काय नको आणि कशाने आपल्याला बरं वाटेल. तर मग हे तिला रिअलाइज होते. मग ती मला म्हणते की मी जास्त वेळ वडिलांजवळ राहू इच्छिते आणि मग ती जास्त काळ वडिलांजवळच राहत असते. कधीही ते तिला एकटे सोडत नाही. म्हणजे त्या बॉयफ्रेंडला पण सोडायचं असलं तर ते स्वतः कारमध्ये अभिषेक जातो. मग काही दिवसांनी ती सांगते वडिलांना की मी हे केलंय, त्याच्याशी ब्रेकअप केलंय. तो नाहीयेच खरंच चांगला. आणि मग असं हे करत करत जेव्हा मग तो थोडासा म्हणजे फिट होतो, मग तो डॉक्टरांबरोबर गोल्फ पण खेळायला जात असतो, फिशिंग पण करत असतो. आणि मग त्याची इच्छा असते की मला मॅरेथॉन रन करायचंय. सगळे म्हणतात तू काही वेडा आहेस का, अजून तुझी बॉडी एवढी पण नाही हे की मॅरेथॉनला हे. पण म्हणतो नाही, मी जेवढं जाऊ शकेन तेवढं, मला असं वाटेल की मी आता नाही करू शकत तर मी थांबून जाईल. आणि मग लास्ट तो मॅरेथॉन धावतो. 1 मैल जातो. मग पुढचे मैल अजून हळूहळू चालतो. ते कारवाले म्हणतात की अरे आता ऑलमोस्ट सगळे संपलेत, सगळे घरी गेलेत. तो म्हणतो नाही, माझ्याच्यानी जेवढं होईल तेवढं होईल. मग तिला घरी फोन करतात मुलीला, मग ती येते. मग तो म्हणतो की मला काही जिंकायचंय किंवा मला रन करायचं म्हणून नाही, म्हणे मी हे नॅन्सी करता करतोय. तर मग मुलगी म्हणते चला आपण दोघंही मिळून, म्हणे मी पण तुमच्याबरोबर धावते. तुम्हाला जोपर्यंत धावता येईल, आता फक्त 3 मैल तर राहिलेत, आपण चला जाऊया जाऊया, असं करत ती त्याला एनकरेज करत करत त्याच्याबरोबर धावते. आणि मग म्हणजे दाखवलंय की शेवटपर्यंत तो म्हणजे जॉली राहून, आनंदाने राहून तो जगत असतो. आणि त्यांनी आपल्या म्हणजे डॉक्टरनी तिच्या मुलीला सांगितलं असेल तुझे वडील फार इनक्रेडिबल आहेत आणि मला फॉर ग्रांटेड घेतलंय असं तसं. तो रात्री ते बेरात्री त्यांना उठवून म्हणे तुम्ही असं कसं मला म्हणू शकता. नॉन स्टॉप कंटिन्युअस तो बडबड 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 करत असतो. आय वॉन्ट टू टॉक, आय वॉन्ट टू टॉक टू यू. असं करून म्हणजे शेवटी हे दाखवले की इतक्या सर्जरीज होऊनही त्याचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कुठेही गेला नाही. तर सुंदर आहे सिनेमा आणि छान काम केलं.